बारामतीची पोटनिवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार जे आहेत ते बारामती तालुक्याच्या जिरायती भागात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते. त्यांनी जिरायती भागातला अत्यंत जिव्हाळीचा असलेला प्रश्न जो आहे तो हाती घेतलेला आहे. अर्थात जानाई शिरसाई उपसा योजना जी आहे ती अत्यंत महत्वाची आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली योजना आहे. त्यासाठीच युगेंद्र दादा प्रयत्न करतायत. दादा, काय सांगाल तुम्ही? सुरुवातीपासून जिरायती भागात लक्ष घालायला सुरुवात केली, काय जाणवते तुम्हाला? ग्रामीण भागातले कुठले प्रश्न असे आहेत की ते तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करता? पूर्वीपासून पवार साहेबांचं जास्त प्रेम या जिरायती भागावर होतं आहे आणि दादांचं पण. दुर्दैवाने दादा आपल्याला सगळ्यांना सोडून गेले, त्याच्यामुळे ह्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की आता आपल्यासाठी इथं कोण आहे, किंवा जे आपले समस्या असतील, आपल्या अडचणी असतील ते कोण आपल्यासाठी सॉल्व्ह करेल, किंवा पाणी कधी सुटेल. आणि 16 तारखेला आम्ही सिंचन भवन पुणे तिथं आम्ही गेलो. खरं तर जानाई सिरसाईचं पाणी आधीच सुटायला पाहिजे होतं. ही योजना ही पवार साहेबांनी त्यांच्या काळात इथं आपल्या तालुक्यात आणलेली होती, पण ते पाणी न सुटल्यामुळं आम्ही आणि आमचे सहकारी सिंचन भवन पुण्याला गेलो. तिथं धुमाळ साहेब आहेत, फाळके साहेब आहेत, सगळे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही तिथं भेटलो आणि त्यांना विनंती केली, मागणी केली की लवकरात लवकर तुम्ही जानाई सिरसाईचं पाणी सोडलं पाहिजे. आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला, त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी 22 तारखेला शिरसाईचं पाणी सोडलं लगेच, आणि 29 तारखेला शिरसाईचं पाणी सोडलं. सॉरी, जानाईचं पाणी त्यांनी 29 तारखेला सोडलं. आता आम्ही दौंडला गेलो, वरवण तालुक्यात जाऊन वरवणला जाऊन दौंड तालुक्यात आम्ही त्यांचं तिथं पंप हाऊस बघून आलो. सगळे फीडर तिथं चालू होते. आता आज काही मेंटेनन्स साठी त्यांनी बंद ठेवले, पण आज संध्याकाळी 6चे 6 फीडर ते चालू करतील, किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत चालू करतील. आमच्या प्रमुख मागण्या होते, एकतर जानाई सिरसाईचं पाणी हे लवकर सुटलं पाहिजे. दोन, जो निराकरा नदी जोड प्रकल्प आहे ते दादांचं स्वप्न होतं. दादांनी इथं कनेरीच्या सभेत त्याची घोषणा पण केली. मुख्यमंत्री साहेबांनी पण घोषणा केली आता अधिवेशनात, पण कुठलाही निधी तिथं उपलब्ध त्यांनी अजून केलेला नाहीये. पण ते निराकरा जोड नदी जोड प्रकल्प कुठपर्यंत आलाय याची माहिती घ्यायला आम्ही तिकडे गेलेलो. आणि जे जानाईची जी बंद पाईपलाईन आहे ती योजना किंवा तो प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय याचाही आढावा घ्यायला आम्ही तिकडे गेलो. त्याच्यानंतर असं वाटलं की आपण प्रत्येक गावात गेलं पाहिजे. पाणी टंचाई आहे, चारा टंचाई आहे, ऊन बाहेर भयानक वाढत चाललंय, आणि शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासाठी आपण एक दौरा काढला पाहिजे. तिथं गेल्यावर जे काय अडचणी समस्या आपल्या समोर येतात ते समजून घेतले पाहिजे, आणि लवकर परत एकदा सिंचन भवन मध्ये जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांसोबत एक मीटिंग घेऊन हे सगळे विषय मुद्दे आपण मार्गी लावले पाहिजे. त्या हेतूने आपण हा दौरा काढलाय. तुम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दौरा काढलाय, पण एक चर्चा सुरू झाली 2029 ची तयारी जी आहे ती युगेंद्र पवार करतायत. खरंच तसं आहे? तुमच्या मनात काय नाही? 2029 ला आता 3-3.5 वर्ष आहे. एवढ्या लवकर तयारी केली पण पाहिजे, पण आपण ती तयारी करत नाहीये. 10 वर्षापासून आपण इथं काम करत आलोय. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ओढा खोलीकरण आपण केलंय. आपण हजारो विहिरी शेतकऱ्यांना खोदून दिले, तलाव खोलीकरण केलंय. गरज होती तेव्हा आपण त्यांना टँकर उपलब्ध करून दिले. त्याच्यामुळं आपण पूर्वीपासून काम करत आलोय. पवार साहेबांची शिकवण आम्हाला आहे की कुठली अपेक्षा न ठेवता तुम्ही तिथं काम करत राहा. विशेष करून शेतकऱ्यांसाठी तुम्ही तिथं काम करत राहा. शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष देत राहा, आणि त्या पद्धतीने काम करा, आणि त्याच पद्धतीने आम्ही आमचं काम करतोय. 2029च्या विषयावर चर्चा करतोय आपण की रोहित दादा ज्यावेळेस मतदान करायला लागले त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं की पुन्हा एकदा युगेंद्र किंवा जय यांच्यात संघर्ष होऊ शकतो, म्हणजे पवार विरुद्ध पवार असं मत निवडणूक होऊ शकते. तुम्ही काय तयार आहात का अशा लढायच्या? त्या दिवशीच मी तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं की माझी अजिबात इच्छा नाहीये, की खरं तर कुणाचीच इच्छा नाहीये. काल सुप्रियाताईंनी पण एक स्टेटमेंट दिलं, सुनेत्रा वहिनींनी पण स्टेटमेंट दिलं. त्या दिवशी जय स्वतः बोलला की त्याची इच्छा नाहीये, आणि आमची कुणाचीच कुटुंबात ही इच्छा नाहीये.
लोकसभेचं आणि विधानसभेचं दुःख हे कुटुंबाला खूप झालेलं आहे. आम्हाला परत ते रिपीट करायचं नाहीये. आम्ही चर्चा करू, चर्चेतून मार्ग नक्की निघू शकतो, पण 29ला आम्हाला एकमेकांच्या विरोधात लढायचं नाही. तुम्ही सांगताय चर्चा करू, मग चर्चा खरंच सुरू आहे? कारण अजितदादा ज्यावेळेस इथं गोविंदबागेत बैठक झाली त्यावेळेस विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. ते मग सुरू आहे असं मी म्हणालो नाही, चर्चा करू असं म्हणालो. मग तीच चर्चा अजितदादांनी सुरू केलेली चर्चा आता अजितदादांच्या पश्चात सुरू आहे का? तेव्हा ती चर्चा सुरू झालेली, ती बंद पण झालेली चर्चा, कारण विलिनीकरण हे होणारच होतं. त्याच्यामुळे चर्चा 4-5 महिने मी तर त्या चर्चेत नव्हतो, मी फार छोटा कार्यकर्ता आहे, पण जयंत पाटील साहेब त्या चर्चेत होते आणि आपले दादा त्या चर्चेत होते. सगळं फायनल झालेलं. त्याच्यामुळे तुम्हाला आठवत असेल, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला आम्ही सगळे इथं एकत्र लढलो. आपले राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षाचे अनेक उमेदवार हे घड्याळ चिन्हावर लढले पुणे जिल्ह्यात. त्याच्यामुळं सगळं ठरलेलं. दुर्दैवाने दादा आपल्याला असे अचानक सोडून गेल्यामुळं ते सगळं तिथंच थांबलं. पण दादा सोडून गेल्यानंतर तुम्ही असाल किंवा रोहित दादा असतील, जय दादा असतील, पार्थ दादा असतील, यांच्यामध्ये पुन्हा एकदा एकत्र यायचंय, आपलं कुटुंब एकत्र आणायचंय, अशा अनुषंगाने काही चर्चा झालीत का? काही होत आहेत का तशा? सध्या तर तसे काही चर्चा होत नाहीये. सध्या तर होत. सध्या चर्चा होत नाही, पण जे अपघाताच्या संदर्भानं रोहित दादा वारंवार शंका उपस्थित करतायत, मुद्दे उपस्थित करतात, वेगवेगळे चर्चा वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स मधून समोर आणतायत. तुम्ही देखील परवा त्या स्थळी जाऊन आलात, तिथं घटनास्थळ पाहिलं. काय नेमकं जाणवतंय? तुमची शंका तशीच आहे? अपघाताच्या संदर्भात घातपात आहे? काय नेमकं विषय? तर पवार साहेब दुसऱ्याच दिवशी माध्यमांच्या समोर येऊन त्यांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की हा अपघात आहे. त्यांना वाटतं की अपघात आहे. तिथं मीही होतो. 5-10 मिनिटातच मी तिथं विमानतळावर पोहोचलो. आणि मी काय तज्ञ नाहीये किंवा काय एक्सपर्ट नाहीये, पण त्या दिवशी विजिबिलिटी ही कमी होती का? होती. अपघात असावा असं मलाही वाटतं, पण शेवटी काही सांगता येत नाही. एक चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे, पारदर्शकपणे ती चौकशी झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे, आमची सगळ्यांची मागणी. सीबीआय, सीआयडी, डीजीसीए, एआयबी हे सगळे तिथं चौकशी करत आहेत. त्यांच्या पद्धतीने ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. जय पण सीआयडीच्या संपर्कात आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर तो रिपोर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर यावा आणि तो खरा रिपोर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर यावा. पण अपघात आहे का घातपात आहे हे आज आपण सांगू शकणार नाही. जेव्हा सगळी चौकशी पूर्ण होईल तेव्हा ते आपल्याला सगळ्यांना समजेल. तपास यंत्रणा काम करतायत त्यांचं, तुम्ही देखील पाठपुरावा करतायत, पण दुसरीकडे अमोल मिटकरी आहेत किंवा बाकीची जी लोक आहेत की या संदर्भात, अपघाताच्या संदर्भात कुठेतरी अंधश्रद्धेचा अँगल देऊन तपास करा असं देखील म्हणतायत. नेमकं काय तुम्हाला वाटतंय? तुम्ही त्यावर कसं तुम्ही बघताय या सगळ्या घटनांकडे? आता आमच्या कुटुंबाने कधीच या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. अंधश्रद्धा असेल किंवा काही असे काही गोष्टी असतील, आम्ही कधीच या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही. बोलायचा अधिकार हा लोकशाहीमध्ये सगळ्यांना असतो, पण शेवटी जे त्या क्षेत्रातले तज्ञ असतील किंवा जे एक्सपर्ट्स आहेत ते आता तिथं चौकशी करतायत. त्यांच्याकडे अजून खूप माहिती आपल्या सगळ्यांपेक्षा असेल, आली पण असेल. त्याच्यामुळं थोडं आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे. लवकरात लवकर तो अहवाल आपल्या सगळ्यांच्या समोर आला पाहिजे, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. नुकतंच पोटनिवडणुकीचं मतदान पार पडले, सुनेत्रा वहिनी प्रचंड मताने विजयी होतील असं म्हणतायत. कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी आहे की मताधिक्य जे आहे ते मतदान घटलेलं आहे. तुम्ही देखील मतदानाच्या दिवशी बाहेर होतात, तुमचं मतदान वहिनींना होऊ शकलं नाही. काय वाटतंय, साधारण किती मताधिक्य राहील या सगळ्या प्रक्रियेमध्ये? साधारण एकतर माझा पूर्वनियोजित दौरा होता, त्याच्यामुळं ते मला तिथं बाहेर जावं लागलं आणि इलेक्शन नेमकं दुर्दैवाने त्याच तारखेला आलं आणि ते मी माझा दौरा बदलू शकलो नाही. पण माझे आई वडील होते, स्वतः ते वहिनींबरोबर तिथं मतदान करायला गेले. एकत्र त्यांनी सगळ्यांनी तिथं मतदान केलं.
आणि वहिनींच्या पुढं कुणी उमेदवार दिलेला नव्हता. कुठल्याही प्रमुख पक्षांनी इथं उमेदवार दिला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षांनी उमेदवार न देता उलट त्यांना सहकार्य केलं, त्यांना पाठिंबा दिला. आपल्या सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी त्यांना मदत पण केली, त्यांना सहकार्य पण केलं. आपल्या आपल्या गावात आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचा चांगला प्रचार केला. काँग्रेसनी उमेदवार दिलेला तो त्यांनी मागे घेतला. भाजपनी उमेदवार दिलेला नाही. महायुती किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षांनी तिथं उमेदवार दिला नाही. जे कोण उभे राहिले ते सगळे बाहेरचे होते, अपक्ष उमेदवार होते. त्याच्यामुळं 100% हे वहिनी निवडून येणार आहेत, हे तेव्हाही बारामतीकरांना तो विश्वास होता. आजही तुम्हाला मला माहितीये की वहिनीच निवडून येणार आहेत. कारण दादांना एक श्रद्धांजली म्हणून आणि दादांचं सगळं काम बघून बारामतीकर आता वहिनींना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहे. दादा, शेवटचा प्रश्न. 6 मेला ज्यावेळेस आचारसंहिता संपते त्यावेळेस जय दादांनी असे जाहीर केले की ते जनता दरबार घेणार आहे. तुम्ही देखील जनता दरबार घेताय. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जसं जयदादा प्रयत्न करतात तसं तुम्ही पण प्रयत्न करा. बारामतीतल्या लोकांच्या समस्या तर काही संपतील असं वाटत नाही, कारण अजितदादा एवढं काम करत होते तरी समस्या संपल्या नाहीत. हे सगळं 2029ला नेमकं पुन्हा एकदा तुम्ही आमने सामने येणार आहात का? तसं नाहीये. मी आता लोकांना भेटत आलोय. आता किती 2-3 वर्ष झाले मी पक्ष कार्यालयात बसतो आणि लोकांना भेटत असतो. त्यांची कामं मी मार्गी लावत असतो. अजितदादा हे 10 लोकांचं काम एकटे करत होते. आता फक्त 2 मी आणि जयच आहोत. अजून 8 लोकांनी जनता दरबार घेतले तरी बारामतीकरांचे प्रश्न ते सुटणार नाहीये. त्याच्यामुळे ज्यांना घ्यायचंय त्यांना घेऊ दे. ज्यांची इच्छा असेल चांगलं काम करायची त्यांना करू दे. फायदा हा बारामतीकरांचाच होणार आहे आणि त्याच्यातच आम्हाला आनंद. खूप खूप धन्यवाद. हे होते योगेंद्रदादा पवार. त्यांनी सांगितलेले आहे की बारामतीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी जसं जयदादा प्रयत्न करतायत तसं योगेंद्रदादा गेल्या 3 वर्षांपासून प्रयत्न करतायत. जनतेच्या समस्या सोडाव्या हाच उद्देश त्यांचा आहे आणि त्यातूनच लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. कॅमेरामॅन तेजस सह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.